धार्मिक विधीतून प्रचाराचा शुभारंभ. प्रभाग 5 मध्ये भाजपाच्या भव्य फेरीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराला आज मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी हजरत जहानिया बाबा दर्गा येथे धार्मिक विधीने शुभारंभ करण्यात आला. दर्ग्यात नारळ अर्पण करून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यानंतर चांद कॉलनी, जवाहर हायस्कूलच्या मागील परिसरातून भाजपाच्या पॅनलच्या 4ही उमेदवारांसह भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीत भाजपाचे उमेदवार बिस्मिल्ला शेख, मीनाक्षी गणेश चौगुले, राकेश शिंदे आणि राजकुमार कबाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांनी जुबेरभाई शेख यांच्या मातोश्री बिस्मिल्ला भाबी यांच्या नावाचा जोरदार जयघोष करत उमेदवारांना विजयी करण्याच्या घोषणा दिल्या. या रॅलीत जुबेर शेख, सद्दाम शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या प्रचार फेरीला आमदार व माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मागील काळात प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपाचा नगरसेवक नसतानाही जनता केंद्राच्या माध्यमातून तब्बल 22 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रभागात विकास कामांचा ठोस पाया घातला गेला असून भाजपासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही केवळ आश्वासनांवर मत मागत नाही, तर केलेल्या विकास कामांच्या बळावर मत मागत आहोत. प्रभाग 5 मधून भाजपाचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वास आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केला. दरम्यान त्यांनी प्रभागातील मदरसालाही भेट दिली. यावेळी मौलाना अनवर शेख यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की मंजिले मकसूद तक जाना है तो भाजपा चलती ट्रेन है, उसी में बैठना चाहिए. आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिलेल्या 22 कोटी रुपयांच्या विकास निधीचा उल्लेख करत भाजपाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. एकूणच धार्मिक स्थळांवरील भेटी, भव्य प्रचार फेरी, विकास कामांचा ठोस दाखला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपाचा प्रचार अधिकच वेग घेत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. वॉटर येतो आणि रस्ते तर खराब आहेत, त्यामुळे त्यांना चालताना सुद्धा अवघड व्हायला अशी परिस्थिती तुमच्या उमेदवारांना. निवडणूक व्हायच्या जो रस्त्याचा इथला फार गंभीर प्रश्न आहे ड्रेनेजचा, या दोन प्रश्नासाठी तुम्ही काय करणार आहे? नाही, जिथं आशीर्वाद मिळतील आम्हाला आणि जनता आहे, त्यामुळं इथल्या वॉर्डचं विकास करणं, रस्ते करणं, ह्या ड्रेनेज हे दोन समस्या आहेत. दोन समस्या आम्ही अजून 4 वर्षामध्ये काय लागणार नाही, एवढी वर्ष, पण 1 वर्षामध्येच आम्ही हे सगळं संपवून टाकू आणि त्यामुळे फंड उपलब्ध करून देऊ. कारण आम्ही विकास करून पैसा देऊन मतदान मागायला आलो आहे. बाकीचे आता आश्वासन देऊन पैसे मागायला येतात, तसं नाही आहे. आज माझ्याकडे लिस्ट आहे, मी एक पॉम्पलेट छापलं, त्यामध्ये प्रत्येक वॉर्डसाठी किती कामं झाली, काय झाली हे मी डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळं पारदर्शक कारभार केलेला आहे. पण पैसे देऊन जर आम्ही मतदान मागत असेल, आश्वासन देऊन मतदान मागायला आलो नाही आहे आणि तो विश्वास आहे जनतेचा, हे पैसे आपल्याला मिळत आहेत, भाव आपल्याला पैसे उपलब्ध करून देत आहेत, नगरपालिकेतून शासन पैसे देते, त्यामुळे निश्चितच जनतेचा विश्वास आमच्यावर बसेल. बरं, ठिकाणी उमेदवार काँग्रेसचे जे येणार असं नाही, म्हणजे त्यांनी विजयासाठी मतदान मागायला आले, हे ह्याच्याकडे तुम्ही काय बघता? पण तुमच्या निधीवर विकास केल्यावर त्या जीवावर तुम्ही बोलताय ते चांगलं झालं. मी पैसा दिला मागल्या वेळी पण नगरसेवकांना मी 1 कोटी रुपये दिले. त्या माध्यमातून त्यांची कामं घेतली, कामं चांगली करून घेणं त्यांचं काम होतं त्यावेळेला, आणि ते कामं चांगली करून घेतले. काय गडपलं झालं असेल तो जनता जाणतेच. पण हा बालेकिल्ला काँग्रेसचा, सांगलीला पण बालेकिल्ला काँग्रेसचा होता, बरोबर ना. ज्यावेळी मी जतमध्ये वाढवलं तो पहिलं कमळ खुललं आणि आता जिल्हा कमळमय झाला आहे. त्यामुळं कोणाचा बालेकिल्ला कोणाचा राहत नाही आहे, वेळ आली की त्या पद्धतीनं होत राहतं. त्यामुळं हा बालेकिल्ला आता भाजपचाच होईल, भाजपचा राहील, भाजप इथं विकास करेल. नमस्कार. आज 5 वार्ड क्रमांक 5 नंबरमध्ये जन्नासाहेब बाबांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला शुभारंभ केलेला आहे. आज पहिला आम्ही प्रथम चांद कॉलनी फिरजादे प्लॉटमध्ये येतो आहे. ही आमची भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार आहेत. बिस्मिल्ला शब्बीर शेख, मीनाक्षी गणेश चौगुले मॅडम आणि राकेश शिंदे, राज कबाडे, हे आमच्या 4ही उमेदवारांना भरभरून मतांना विजय करावे, याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी आज प्रचार रॅली काढलेली आहे. आणि
सर्व समाजाला आम्ही पहिल्यापासून सर्व समाजाला हिंदू मुस्लिम बांधवांना तळागाळापर्यंत आम्ही पोहोचलेला माणूस आहे. याच्यासाठी आम्हाला भारतीय जनता पार्टीनं एक विश्वास ठेवून आमच्या आईला आज उमेदवारी दिलेली आहे आणि आज आम्ही जे जनतेच्या विश्वासावर उमेदवारी लढत आहे हे जनतेच्या पाठीमावर लढत आहे. लोक म्हणतात तुमचा अजेंडा काय आहे? आमचा अजेंडा म्हणजे जनता आहे. जनतेनं आम्हाला काम सांगावं ते आम्ही काम करणार. नुसता गटर डिन्नीस लाईट म्हणजे विकास नसतो. वार्डातला विकास, रस्त्याचा विषय असू, ऐन रात्री असू, लोकांच्या मौत मातीला असू, ऐन अडचणीला यावं. आज लोकांनी पूरपट्ट्यात जे काम केलेले आहेत त्या पूरपट्ट्याचा घेऊन अजेंडा घेऊन चालल्यात. पूरपट्टा हे लॉकडाऊन म्हणजे लोकांची मदत होती. हे हाताला झाकलेलं काम या हाताने काय केलं हे कळायला नाही पाहिजे. आज लोक काय करतात, मी पूरपट्ट्यात हे काम केलं, लॉकडाऊन मध्ये मी किटं वाटलो हे वाटलो, तसे आम्ही काम भरपूर केले. खरं आम्ही जे काम आधी केलंय ते आता सांगायची गरज नाही. खरं आम्ही इथनं पुढे काय करणार आहे ते आम्ही सांगणार आहे. लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या पॅनलला निवडून द्यावं ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना नमस्कार करतो.